नमस्कार, माधुरीज ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. कसे आहात? सुंदर ना, छान, आनंदी रहा, हसतमुख रहा. तर मी तुम्हाला आज रिकामपण याविषयी एक वाचनात आलेली कथा तुमच्यापर्यंत मांडण्याचा किंवा थोडंफार वाचून दाखवण्याचा प्रयत्न करते. तर रिकामपण, तर रिकामं राहणं हे माणूसपणाला लागलेली कीड असते असं म्हणतात. आणि खरं आहे की रिकामं राहिलं की अनंत डोक्यात विचार हे आपल्या येतात. तर आपण जर कशात तरी आपलं मन रमवलं तर आपल्याला मन थोडंसं डायव्हर्ट होतं, आपले विचार वेगळे होतात. आणि म्हणून माणसानं रिकामं राहू नये. तर हे असं म्हणतात की कीड आहे. तर काही ना काही काम करणं, शारीरिक कष्ट, मेंदूला कष्ट, क्रिएटिव्ह असणं, ह्या मेंदूच्या आणि माणूस म्हणून असलेल्या अस्तित्वाच्या बौद्धिक किंवा बेसिक गरजा आहेत. रिकामं मन आणि भूताचं घर असं म्हणतात. हे खरं आहे. तर ही म्हण अगदी तंतोतंत खरी आहे. रिकामे असू नये तर वेडीवाकडे आणि चुकीची कामे होतातच. माणसाच्या हातून या चुका होतच असतात. तर शक्यता असतेच. जर मन आपलं रिकाम असलं तर आपल्या विचार वेगळे राहतात, आपल्या हातातनं काम चुकत राहतं. तर म्हणून कायम कार्यमग्न राहावं. तर विचारांचा शिस्त नसते तेव्हा मग भरकटण्याचा प्रवास सुरू होतो. प्रत्येकाने हे अनुभवून पाहावं. पटलं तर बघा की काही ठराविक कष्ट माणसाला असायलाच हवेत, काही जबाबदाऱ्या असाव्यात. त्या कुणी दिलेल्या नसतील तरी स्वतःवर लावून घ्याव्यात. कार्यमग्न असलेला मेंदू चांगलं काम करतो. आपण झोपतो तेव्हा मेंदूला पुरेशी विश्रांती मिळतेच. त्यासाठी रिकामं राहायची गरज नसते. तुम्ही नोकरी करत असाल तर ठीक, पण नसाल तरीही घरात कामं शोधावीत, जबाबदारी घ्यावी, आवडेल ते जमेल ते काम करत राहावं. तुम्ही शहरात असाल तर गाडी चालवता येणं हा पण मेंदूचा एक एक्सरसाइजच असतो. शिवाय स्वावलंबन पण आहेच. आपण काहीतरी करतो या गोष्टीचं आपल्यालाही समाधान होतंच. तर आणि त्याची प्रॅक्टिस ठेवली तर आपलं मनही तिकडं डायव्हर्ट होतो. आपल्याला हे शिकायचंय, त्यात आपला निम्मा वेळ जातो. तर सगळ्या बायकांना माहीत नाहीये, पण स्वयंपाक करण्यात मेंदूच्या जटिल प्रक्रिया कार्यरत असतात. म्हणून जी बाई शेवटपर्यंत स्वयंपाक करते तिचा मेंदू अतिशय कार्यक्षम असतो. म्हणजे स्वयंपाक करणं ही साधी गोष्ट नाही. पूर्वीच्या बायका ज्या दिवस स्वयंपाकात असायच्या, माझी आजी होती, माझी पणजी आजी होती, मी बघत होते, कायम चुली समोर असायची. सगळ्यांची भाजी भाकरी काय पोळी भात वरण काय असेल ते चुलीवर करायची. दुपारी 2 वाजायचे. तिच्या पाठीला घामोळ्या यायच्या उन्हाळ्यामध्ये, इतकं ते चुली पुढं बसून पण त्या कायम हजर. माझ्या घरी आजी रामाला नैवेद्य दाखवायची, पण तो रामाचा प्रसाद इतका छान असायचा की तो आलेल्या रामाच्या प्रसादासाठी आमचा जीव थोडा आम्हाला तो आजी द्यायची. ते एक संस्कार होते आमच्यावर, आजोळी माझ्या. आणि माझी इकडची पण आजी होती ना, माझ्या वडिलांची आई, ते पण आम्हाला खूप छान. पुरणाची पोळी तर तिची खाईसारखी असायची. म्हणून स्वयंपाक हा काही साधासुद्धा नाही, ते सुद्धा एक कार्य आहे आणि आपण दुसऱ्याला खाऊ घातल्याचं एक समाधान आहे. म्हणून वाद्य वाजवणं, चित्र काढणं, कोणतीही कला ही आहे मेंदूची ताकद वाढवते. तर स्वयंपाक हे तर आपलं अत्यावश्यक काम आहे. म्हणूनच मेंदूत अनेक प्रोसेस होतात. तर अशा सगळ्या गोष्टी ॲक्च्युली आपलं लाईफ वाचवतात आणि वाढवतात एक प्रकारे. पण दुर्दैवाने बायकांना याची जाणीव नसते. पूर्वी तर नव्हतीच, आता आहे, पण त्या कधी कंटाळायच्या नाही. खास करून 45 नंतर बायका पुरुष हे रिकामं फील करतात आणि खरंच असं झाल्याने पाय घसरतो, चुकीच्या वाटा निवडल्या जातात आणि मग स्वतःलाच कळत नाही असं का झालं. कार्यमग्न राहणं हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि शांत झोप या 3 गोष्टींच्या मागे एक कार्यमग्न मेंदू आणि शारीरिक कष्ट महत्त्वाची जबाबदारी निभावतात. स्वावलंबी माणूस शेवटपर्यंत स्वाभिमानी पण राहतो. त्यांच्या स्वतःवर विश्वास शेवटपर्यंत टिकतो. यातूनच कॉन्फिडन्स मिळत राहतो. काम नाही असं तर कधी असू शकत नाही. बाहेर नसेल तर घरात काम हे असतंच. म्हणून घरात स्वच्छतेची कामं, आवराआवरी, सामान आणणं अथवा जी मदत गृहिणीला हवी
तेही पुरुषांनी करावी, म्हणजे तेही कार्यमग्न राहतात. नैराश्य आलं किंवा उत्साह नाही असं ज्यांना वाटतंय त्यांनी हे करून बघावं आणि आपलं आयुष्य बदलावं. खरंच कार्यमग्न राहणं म्हणजे अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि ठराविक वयानंतर तर घरातल्या जबाबदाऱ्या थोड्याफार कमी होतात, मुलांची लग्न होतात, त्यातून मुलं नातवंड होऊन थोड्या जबाबदाऱ्या कमी होत जातात, नातवंड मोठी मोठी होतात. त्यासाठी आपण आपला वेळ निवडावा. आपल्याला मानसिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी काहीतरी कार्यरत राहणं गरजेचं आहे, असं राहावं असं मला वाटतं. आणि बऱ्यापैकी सर्व माझ्या मैत्रिणी राहतच असतील, तर मला माझ्या वाचनात जेवढेसे काही आले ते तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला तुम्हाला. तर छानपैकी ज्या गृहिणी आहेत तर त्या तर राहतातच, कायम कार्यमग्न राहा, आनंदी राहा आणि आपला वेळ आनंदात घालवा. नमस्कार.